नमस्कार. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आजच्या या मैफिलीमध्ये स्वागत आहे. खरं तर मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, आज जाणून घ्यायचं आहे. कारण तुम्ही माझ्याबरोबर या प्रवाहामध्ये अनेक वर्ष आहात. तुमच्यापैकी बरेच लोक बरेच वर्ष आहेत. काय घडलं तुमच्या जीवनामध्ये? कारण लक्षात घ्या, प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा जीवनाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न करत असतो. तुम्ही फक्त त्या पारंपरिक पद्धतीमध्ये नुसते न अडकता तुम्ही आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करायचा प्रयत्न केला. काय झालं तुमच्या जीवनामध्ये? काय कळलं तुम्हाला? मी तुमच्याशी जे गेले अनेक वर्ष बोलत आलेलो आहे, त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडला आणि त्यातून तुमचं जीवन कसं बदललं हे मला ऐकण्यामध्ये आज स्वारस्य आहे. मला असं वाटतं की या ग्रुपमध्ये सगळ्यात जुने जे व्यक्ती आहेत ते प्रदीप पाटील. प्रदीप, नमस्कार. प्रदीप मला वाटतंय माझ्याबरोबर 2001-2002 पासून आहेत. म्हणजे किती वर्ष झाली? 23-24 वर्ष झाली तुम्ही माझ्याबरोबर आहात. म्हणजे आता तुमचं वय किती? माझं वय 48 आहे. हा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही 20-22 वर्षाचे असणार, तेव्हापासून या प्रवाहामध्ये तुम्ही आलात. हे भाग्यच आहे तुमचं, कारण फार थोडे लोक या प्रवाहाकडे वळतात. पण मला तुमच्यापासून सुरुवात करावीशी वाटेल की तुम्ही काय घडलं तुमच्या जीवनामध्ये, किंवा का इकडे वळलात आणि काय तुम्हाला त्यातून प्राप्त झालं? सुरुवात करायची तर आपल्याबरोबर संपर्क माझा फेंगशुईचं एक पुस्तक घ्यायसाठी मी तुमच्याकडे आलो. म्हणजे वास्तुशास्त्र हे विषय मला माहिती होता. मी त्याच्यातच काम करतोय, सिव्हिल इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टिंग करतोय. फेंगशुई काय वेगळं आहे. आणि फेंगशुईचं पुस्तक संपत्ती असं एक होतं. तुम्ही मला साईन करून मला ते पुस्तक इथं घरी येऊन मी तुमच्याकडून विकत घेतलं होतं. त्यानंतर मला समजलं की फेंगशुई हे एनर्जी सायकोलॉजीवर काम करतं. तुमच्यावर त्याचा अभ्यास पण मला वाटला. आणि नंतर तुम्ही क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन हा एक कोर्स लॉन्च केला. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करता करता त्याची प्रॅक्टिस करत गेलो. तुमचे पुढारीला समृद्धीचे सप्तरंग असं एक सतर यायचं, त्याच्यात सप्तचक्राबद्दल तुम्ही भरपूर लिहिलं. ते वाचत वाचत प्रॅक्टिस करत गेलो. त्याचे पण खूप मला इफेक्ट जाणवायला लागले. नंतर त्याच्यावर तुम्ही वर्कशॉप घ्यायला लागला सप्तचक्रावरती. ते पण मी त्यावेळेला अटेंड केले. ते केल्यानंतर क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन हा पार्ट मला खूप आवडला. तो माझ्या बऱ्याच मित्रांना पण मी शेअर केला की ह्याच्यामुळे माझ्या जीवनात फरक पडायला लागलाय, तुम्ही पण करा. आणि त्यावेळेला तुम्ही टेक्नोसॅव्ही एवढं होता की तुम्ही एक कॅसेट रेकॉर्ड करायचा, त्याच्याबरोबर एक मोठी कॅसेट तुम्ही त्या आमच्या कोर्सबरोबर नंतर संपला की ते द्यायचं. त्याच्याबरोबर आम्ही वॉकमनला लावून ह्याच्यावर लावून प्रॅक्टिस करायचं आणि आमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत गेले. मग माझ्या मित्रांना मी सगळ्यांना सांगत गेलो. ते नंतर तुम्ही टॅपिंगचा विषय फक्त एक ओळख झाली आम्हाला 2005-06 साली. त्याच्यावर पण तुम्ही एक इथं वर्कशॉप घेतलं होतं. पण आमचं सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा की ते टॅपिंग इथं कंटिन्यू झालं नाही. टॅपिंगचा जो आता आम्हाला 2017 नंतर परत टॅपिंगशी आम्ही जोडलो तुमच्याबरोबर. आणि त्या टॅपिंगचा एवढा उपयोग होऊ शकतोय, एवढा पिढ्यानपिढ्यांचा कचरा, म्हणजे ह्याच जन्मातला नाही, पिढ्यानपिढ्यांचा कचरा आपण त्या टॅपिंगच्या माध्यमातून काढू शकतोय. आणि आपल्या जीवनातले जे ब्लॉक्स आहेत, म्हणजे रिलेशनशिप असेल, फायनान्शियल असेल, सगळ्या स्तरावरचे जे ब्लॉक्स आपण काढून टाकू शकतोय ह्याची जाणीव झाली. आणि ह्याचाच बेस पकडून आपण मनी उपासना कोर्स घेत आहे. तो कोर्स आम्ही 2018 पासून कंटिन्यू करतोय. तो कोर्स केल्यानंतर म्हणजे ज्या काही माझ्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, डिझायर्स होत्या, त्या फक्त माझ्या आतच होत्या. त्या अशा फुलफिल होत गेल्या. म्हणजे माझं काय हे नव्हतं की बाबा हे करायलाच पाहिजे, आता हे करायला पाहिजे, पण आपोआप घडत गेलं. मी भाड्याच्या घरात राहत होतो. माझं स्वतःचं घर होतं, पण मी भाड्याच्या घरात इथं सिटीत राहत होतो. माझं स्वतःचं घर कधी झालं कळालं नाही. मी 2 व्हीलरनं फिरायचो, माझी 4 व्हीलर कधी झाली, आपसुकच सगळ्या गोष्टी होत गेल्या. बाकीचं पर्सनल लेवलला म्हटलं तर माझ्यात एवढा फरक झाला की मी कुठेही जायचं म्हटलं की थोडं माझ्यावर दडपण यायचं, मोठ्या व्यक्तींना भेटायचं, हे करायचं.
पण आत अशी एक जाणीव झाली की बाबा आपण जे निगेटिव्ह ज्या गोष्टी होत्या त्या काढून टाकल्यामुळं इतरांबरोबर आपण समानच आहे आणि त्यांच्याबरोबर फ्रिक्वेंटली बोलायला लागलो, कॉन्फिडेंटली बोलायला, कॉन्फिडन्स वाढला माझा. त्यामुळं कामात माझी प्रगती दिसायला लागली. फायनान्शियल लेवलला मी मिळवत होतो तेवढा खर्च करत होतो, पण थोडी सेव्हिंग दिसायला लागली. माझे काही अचिव्हमेंट्स होत्या त्या इझिली व्हायला लागल्या. अगदी पर्सनल वापरणाऱ्या गोष्टी सुद्धा मी ब्रँडेड वापरायला लागलो. म्हणजे पूर्वी मी छोट्या छोट्या गोष्टी घेताना ₹2, ₹5, ₹100चा विचार करत होते. ते 20,000, 25,000च्या मी गोष्टी वापरायला लागलो. माझं मला आतनं असं इव्हॉल्व्ह झाल्यासारखं वाटतंय या बरोबर. कोर्समध्ये आल्यापासून. बरोबर. आणि मनी उपासना ही कंटिन्यूस करण्याची प्रोसेस आहे. दरवेळेला काहीतरी नवीन आपण शिकतोय आणि ती करण्याची प्रोसेस असल्यामुळे ती कंटिन्यू करावी असं माझा हे आहे. आणि त्यामुळे मी ह्या वर्षीची पण मनी उपासना एनरोल करणार आहे. बरोबर. बरोबर. आणि माझ्याबरोबर माझे मित्र पूर्वीपासून पण आहेत जे माझं ऐकतात. जसं रणधीर आहेत, मनोज आहेत. ते पण मी जे सांगेल ते करतात. पुढे कंटिन्यू आम्ही सगळी एकत्रच करत असतो. बरोबर. मनोज, तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय अनुभव आहे? तर तुमच्याशी माझा कॉन्टॅक्ट 2016-17 पासून आहे. मग ज्यावेळी मला काहीच म्हणजे लक्षात आलं नाही. खरं एक पॉझिटिव्हिटी जी निर्माण झाली की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला भारी वाटायला लागलं. मग मनी उपासना हा कार्यक्रम म्हणजे आर्थिक ह्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून आम्ही एनरोल केला. बघितलं, मी एक टार्गेट ठेवलेलं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. ते होत जायत होत्या. खरं आतला जो संतुष्टपणा आहे, फुलफिलपणा आहे, तो मला जाणवत नव्हता. मग हळूहळू जो कचरा आहे टॅपिंगच्या माध्यमातून जो कचरा आम्ही काढत काढत गेल्यानंतर एक आध्यात्मिक लेवलचं तुम्ही जे दोन्हीचा जो सांगड घातलेली आहे, अध्यात्म आणि दैनंदिन जीवनातले, त्या टॅपिंगच्या माध्यमातून आम्ही त्यातून बाहेर पडलो, कचऱ्यातून. आणि मग आध्यात्मिक लेवल आणि संसारिक हे जी सांगड तुम्ही आम्हाला जी शिकवली त्या पद्धतीने आम्ही आता वाटचाल आहे. आणि बरेच तुमचे कोर्स, एक शिवोहम, ऋणानुबंध आणि मनी उपासना, सप्तचक्र आणि एंजल्स, हे वर्कशॉप माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे खरोखर अपग्रेड व्हर्जन, दरवर्षी अपग्रेड व्हर्जन आहे त्यातलं. नवीन काहीतरी असं वाटतं की आता आता शिकलोय असं वाटतं. कारण ज्यावेळी एनरोल करून तुम्ही ज्यावेळी शिकताय त्या ह्याच्यात, ते तुम्हाला जाणवते की हे नवीन काहीतरी अपग्रेडेशन आहे, नवीन व्हर्जन आहे. जसं सॉफ्टवेअर तुमचं अपग्रेड होते तसं ते सॉफ्टवेअर आहे तुमचं. आणि हे थांबत नाही, हे कुठंतरी आहे, कुठंतरी एक त्याचा एंड नाही, एंडलेस आहे, जसं तुम्ही शिकवलेलं आहे तसं. सोनाली, तुझा काय अनुभव आहे? सर, खरं तर तुमच्या संपर्कात आले मी 2013 पासून. 2013 पासून अशी एक ओढ निर्माण झाली. तुमची पुस्तकं, सीडीज आम्ही वाचत होतो. आणि मला वाटतंय माझा खरा टर्निंग पॉइंट होता तो माझा ॲक्सिडेंट, ज्याच्यामध्ये माझा पाय मी गमावला. आणि हे कसं फ्लॅशमध्ये मला जाणवलं, आता मला बाकीचं काही नको आहे. आता जे सर सांगतायत तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. सगळं मटेरियलिस्टिक गोष्टी, विवंचना, ज्या सांसारिक कठीणाईंमधून आम्ही जात होते, त्या सगळ्या गोष्टी तिथे अशा स्टॉप झाल्या आणि असं वाटलं की बस, अभी ये नाही चाहिए. आणि आता जे हवंय ते हे आहे जे सर सांगतायत. तुमचे जे प्रत्येक, मी असं म्हणणार नाही की फक्त एकाच कोर्समधून आम्ही इव्हॉल्व झालो. इथले सगळेजण हे ॲडमिट करतील की ऋणानुबंध असेल, मनी उपासना आहे, सप्तचक्र आहे, एंजल्स आहे, प्रत्येक गोष्टींमधून आम्ही ते एक एक स्टेपनी पुढे जायला शिकलो. ते अंडरस्टँडिंग वाढत गेलं. आज आज जेव्हा आम्ही मनी उपासना प्रत्येकजणच करतोय किंवा शिवोहम करतोय, तर त्याच्या मागचं मटेरियलिस्टिक गेन हवंय, प्रत्येकाला हवंय, अपग्रेडेशन हवंय, पण ते मेन पर्पज राहिलेलं नाही आयुष्याचं. आता वाटतंय की नाही, हे नकोय. आता जे हवंय ते तुम्ही जे अस्तित्व विषयी बोलता, अव्यक्ताविषयी बोलता, तिथे कुठेतरी जाण्याची ओढ लागलेली आहे. आणि मग ते ओढ लागताना प्रत्येक ज्या वेळेला, जसं मनोज सर बोलले की सप्तचक्र येतं, शिवोहम येतं, मनी उपासना येतं, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये दर वेळेला नवीन अपग्रेडेशन आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव विचारला तर असं होतं की
माझ्या आयुष्यात ज्या लेवलला मी आहे, त्या लेवलला जे हवंय ते त्या क्षणी तुमच्या इथून येतं. हे कदाचित डिझाईनमध्येच आहे, जसं तुम्ही म्हणतात. आणि मी म्हणेन, की मनी उपासना हे मनी उपासना नाहीच आहे मुळी. हे जीवन उपासना आहे. इथे कसं वागायचं पासून काय मिळवायचं, कुठे जायचं ह्या प्रत्येक स्टेपचं गाईडन्स तुम्ही आम्हाला देतात. आणि तुमच्यासारखा गुरु लाभणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आमच्या सर्वांच्या जीवनातलं. सर. थँक सो मच की तुम्ही आमच्याबरोबर आहात. बर, गुड. मंदार, तुझा काय अनुभव आहे आणि तुझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडलं असं तुला वाटतं? सर्वप्रथम माझं नाव मंदार जोशी. मी कोल्हापूरमध्ये सराफी व्यवसाय करतो. सरांचं मी पहिल्यांदा नाव ऐकलं होतं ते एका वेगळ्या कोर्समध्ये, आणि सर त्यावेळेला EFT म्हणजे पॉवर टॅपिंग शिकवतात ह्याबद्दल मी ऐकलं होतं. आणि साधारण 2020च्या लॉकडाऊनच्या त्या सगळ्या पिरियडमध्ये ज्यावेळेला सगळीकडे केऑस होता, भीतीचं वातावरण होतं, त्यावेळेला सर आणि मिनलताई लाईव्ह सेशनवरती येऊन फेसबुकवरती लोकांना गाईड करत होते थोडंसं स्टेबल होण्यासाठी, वातावरण पॉझिटिव्ह करण्यासाठी. आणि ते व्हिडिओ मी त्यावेळेला बघत होतो आणि त्यावेळेला इंट्रोड्यूस झालं मला हे सगळं. आणि मध्यंतरीच्या त्यानंतरच्या काळामध्ये माझ्या बाबतीत असं काहीतरी घडलं की मी तर पहिल्यांदा आलो एका परंपरेतनं जे अध्यात्म आपण शिकतोय, धार्मिकतनं जे अध्यात्म शिकतोय, त्या सगळ्या पठडीतनं तयार झालेलो असा मी होतो. आणि माझ्या जीवनात अशी एक घटना घडली की काहीतरी असं एक डायमेन्शन ओपन झालं आणि मी त्या अवस्थेला ट्यून झालो जिथं मी माझं सगळं कंट्रोलच हरवून बसलो. माझ्यासाठी आतमध्ये तो आनंद होता, पण बाहेरच्यांसाठी फार भयावह परिस्थिती होती. आणि मी एक असा भ्रमिष्ठ किंवा एखादा वेडा माणूस असेल असं माझं बिहेवियर होत होतं. माझ्या आतमध्ये मी जरी सुखावलेलो असलो तरी त्या अवस्थेला काय म्हणावं आणि काय करावं हे कळत नसल्यामुळं सगळे मला वेडाच म्हणत होते. त्या फेज नंतर मी ज्यावेळेला त्या सगळ्या फेजमधनं बाहेर आलो, मग त्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट असतील आणि काही असेल, ते सगळ्या प्रोसिजरमधनं ज्यावेळेला बाहेर आलो आणि थोडं स्टेबल झालो, त्यावेळेला मला लक्षात आलं की माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते कुठंतरी ॲबनॉर्मल आहे का नॉर्मल नाही आहे. आणि मी त्यावेळेला माझ्यात असं एक जिज्ञासा निर्माण झाली की ते काय होतं हे जाणून घ्यायचंय मला. कारण जे झालं होतं ते असं काहीतरी विचित्र होतं की ते मी ना नॉर्मल कोणाशी शेअर करू शकत होतो, आणि जर कोणी त्याबद्दल बोलत असेल तर त्याला एकच टॅग लागला होता की ह्याला वेड लागलं. आणि त्या सगळ्या मी डिप्रेशनमध्ये, त्या सगळ्या एन्झायटीमध्ये मी अशी शोधत होतो की कोणी मला सांगेल ह्याच्याबद्दल. आणि त्यावेळेला परत एकदा प्रदीप पवार सरांचे व्हिडिओज मी युट्यूबवर बघितले. आणि त्याच दरम्यान थोडं आमच्या बिझनेसकडे पण माझं जे दुर्लक्ष झालं होतं, त्यामुळं तिथे एक कंडिशन अशी वाईट आली होती. त्या सगळ्याचा एक असा इम्पॅक्ट झाला की नाही, मला आता यातनं बाहेर पडायचं आहे या सगळ्याच निगेटिव्हिटीमधनं. आणि मग मी त्यावेळेला मनी उपासना 2022 साली सर मी मनी उपासनाला एनरोल केलं. आणि त्याच्यापूर्वी मी ऑनलाईन EFT वगैरे कोर्सेस छोटे केले होते, पण मनी उपासना पहिल्यांदा 2022ला केली. आणि तिथं आल्यावर इतका माझ्यामध्ये शिफ्ट झाला, आणि जे माझ्या बाबतीत घडलं होतं ते काय होतं ह्याला सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं मला गाईड केलं. आणि मला त्या एका निगेटिव्हिटीमधनं, एका त्या असं म्हणायला लागेल की त्या अंधारातनं मला एका उजेडात आणलं. तो उजेड असा होता की जे घडलं होतं ते तुला माहित नव्हतं काय होतं, पण मी तुला सांगतो की तो आनंद होता, तो अस्तित्वाचा आनंद होता. फक्त त्यावेळेला तुला ह्या सगळ्या नॉलेजमधनं, ह्या सगळ्या ज्ञानाशी तू कनेक्टेड नसल्यामुळं तुला त्याच्याशी एक भीती निर्माण झाली किंवा त्याला एक वेगळा टॅग लागला. पण आता मला त्या मनी उपासनाच्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रकारे मी ह्या उजेडात पण आलो की जे घडलं होतं ते काय होतं आणि आता मला काय हवंय ह्याच्याशी मी क्लिअर झालो. आणि दुसरी गोष्ट अशी घडली की ज्या कारणासाठी मी मनी उपासना मेनली जॉईन केली होती की माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये जो काही एक असा पॉईंट आला होता की स्टक झालो होतो सगळ्याच बाजूनं, तर त्यातनं मला बाहेर पडायला मदत झाली. आणि नंतर असं लक्षात आलं की फक्त एवढं म्हणजे सगळं आयुष्य नाही आहे, ह्याच्या पण पलीकडं आपल्याला जायचं आहे, ह्याच्या पण बाहेर काहीतरी आनंद आहे. आणि त्या आनंदापर्यंत कसं पोहोचायचं ह्याच्याबद्दल हळूहळू मला कळत गेलं. मनी उपासना असेल, शिवोहम असेल, ऋणानुबंध असेल, सप्तचक्र, ह्या सगळ्याच कोर्सेसमधनं मी शिकत गेलो, घडत गेलो. आणि आज मला सांगायला इतका आनंद होतोय की माझी आत्ता अशी अवस्था आहे की मी एकतर आतल्या आतमध्ये खूप सुकूनमध्ये, जे माइंड सफरिंग म्हणतोय त्याच्यापासून खूप लांब आहे. आणि आपल्या ज्या इच्छा आहेत
माझ्या ज्या इच्छा आहेत आयुष्यातल्या, ज्या जनरली सगळ्यांच्याच असतात की हे व्हावं, ते व्हावं, ते व्हावं, तर त्या फुलफिल व्हायला लागल्या. त्याच्यातनं एक समाधान यायला लागलं आणि एक शांतता आयुष्यामध्ये सगळ्याच बाजूला आहे. आणि याचं सगळं श्रेय प्रदीप पवार सर तुम्हाला आणि मिनलताई तुम्हाला जातं. कारण तुम्ही जर आला नसतात तर माहित नाही कुठल्या एका अंधाऱ्या कोठडीमध्ये आम्ही स्वतःला बंद करून घेतलं असतं. आणि मी माझं तरी सांगेन की तो जो वेडेपणाचा टॅग होता तो कदाचित कधीच गेला नसता माझ्यावरचा. आणि मी खूप स्वतःला त्यावेळेला जखडून घेतलं होतं आणि त्या जखडातनं, त्या एका जेलमधनं मी तुमच्यामुळे बाहेर येऊ शकतो. थँक्यू. मला असं वाटतं की या सगळ्या ग्रुपमध्ये तुषार हा एक असा मुलगा आहे की ज्याने अतिशय खडतर आयुष्यातून त्याचा प्रवास सुरू केला. मला आठवतंय मागच्या वेळेला तोच कुठेतरी बोलला होता की दिवसाला 200 रुपये काय म्हणतात त्याला हजारी. रोजंदारीवर रोजंदारी. तो एका माणसाच्या हाताखाली कामाला होता. पण त्या सगळ्या प्रोसेस मधून पुढे जाताना पण त्याला मनी उपासना करण्याची जिज्ञासा का निर्माण झाली हे मला कळलं नाही. आणि त्यावेळेला तो मला भेटायला आला. मला आठवतंय त्याला मनी उपासना करायची होती आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. मी त्याला करू नको म्हणून सांगितलं, कारण मनी उपासना ही संकल्पना पैसे नुसते मिळवण्यासाठी म्हणूनची नाहीये, पैशाविषयीची मानसिकता बदलणारी आहे. आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. कदाचित त्याला असं वाटलं होतं की मनी उपासना केल्या केल्या आपल्यावरती पैशाचा पाऊस पडेल म्हणून त्यांनी तो मनी उपासना करणार होता असं मला वाटतंय. मला माहित नाही नेमकं त्याचा काय विचार होता, पण मी त्याला करू नको म्हटलं. पण त्याच्यामध्ये जी जिज्ञासा होती, जी जिद्द होती, पुढच्या वर्षी पर्यंत त्यानं पैसे स्वतः जमा केले, मिळवले आणि मनी उपासना करायला तो आला. त्यामुळे सगळ्या अतिशय प्रतिकूल अवस्थेतून मी तुषारचं आयुष्य पुढे सरकताना बघितलेलं आहे. तर काय तुझा एकंदरीत कोर्स होता किंवा तू कसा इकडे वळलास, का वळलास हे जाणून घेण्यात मला इंटरेस्ट आहे. नमस्कार सर. त्यावेळी कसं होतं सर, यूट्यूबवर मी मोटिवेशन व्हिडिओ बघत होतो. ते व्हिडिओ कसे तेवढेच बघितले तर तेवढंसं एनर्जी आल्यासारखं वाटत होतं आणि थोडे दिवस गेले की ते हवा जात होती सगळ्याशी. पण तुमचा एखादा त्यावेळी यूट्यूबवर जर व्हिडिओ बघितला, नंतर एखाद्या म्हणजे झाडाला वरून फक्त पाणी मारणं आणि खाली मुळाशी पाणी घालणं असं होतं. मग ते मुळाशी पाणी गेल्यानंतर त्या झाडाचं कसं हे होतं तसं ते फिलिंग जाणवत होते. मग त्यानंतर ते व्हिडिओ बघत गेलो. मग मला प्रदीप पाटलांनी तुमचा रेफरन्स दिला. मग त्यानंतर तुमचे यूट्यूबवर व्हिडिओ बघत गेलो, मिनलताईंचे, तुमचे. मग त्यानंतर जे टॅपिंग शिकलो, तुम्ही कोल्हापूरमध्ये वर्कशॉप घेतला टॅपिंगचा. त्यानंतर टॅपिंग जसं करायला लागलो, क्लीन जशी सिस्टीम क्लीन होत गेली तशा बाहेरच्या गोष्टी हालत गेल्या. मग नुसतं मी ते पैशासाठीच येणार होतो आणि मटेरियलिस्टिकच गोष्टी पाहिजे होत्या. पण आल्यानंतर असं म्हणजे होत गेलं की मटेरियलिस्टिक गोष्टी मिळतच गेल्या आणि पैसा असा आहे की पैसा मिळाला आणि तो पैसा मी उपभोगला आणि उपभोगतोय आणि काटकसरी संपून गेली. पैशासाठी जी पूर्वी काटकसर करायला लागत होती आणि पैशाबद्दल घेऊन एक डिप्रेशन होतं किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी मिळाल्या तरच मी हॅप्पी राहणार किंवा आनंदी राहणार, तेच माझं टार्गेट आहे. त्यावेळी मी न कळत कुठेतरी डिप्रेशनमध्ये होतो. त्यावेळी पैसा नाही ह्या गोष्टी सगळ्या पकडून. आणि त्यानंतर माझं इथं आल्यानंतर आरोग्य म्हणा, नातेसंबंध म्हणा, म्हणजे समृद्धीच्या वाटेवर मी आता चालतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रणधीर, तुम्ही पण मला वाटतं 2017 पासून 2004 पासून माझ्याशी कनेक्टेड आहात. त्यानंतर मध्ये थोडं जरा गॅप पडलेला. 2017 पासून परत मी जॉईनिंग झालो. 2018 पासून आम्ही मनी उपासना जॉईन केली. त्याच्या आधी सप्तचक्र, 3D व्हिज्युलेशन हे आम्ही दोन्ही कोर्स केलेले. या सगळ्या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्यात ट्रान्सफॉर्मिंग कुठला कोर्स वाटला? ट्रान्सफॉर्मिंग मनी उपासना वाटला. काय कारण? मॅक्झिमम 90% लोकांचं असते की पैसा महत्वाचा. खरं लोकांना माहीत नसते की पैसा किंवा निसर्गाचा जो नियम आहे, सहजता, ती आपल्यात नसती. तर का नसती? ज्या भावना आहेत त्याचा जो अडथळा आहे तो आपण काढू शकत नाही किंवा काढायचं कुणाला तंत्र माहीत नाही. मनी उपासनामध्ये
पर्सनली किंवा एक त्या विषयावर 100% लक्ष देऊन मनीबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, तिरस्कार असेल किंवा तुम्हाला गिल्टी काय जे भावना आहेत त्या तुमच्या सगळ्या क्लिअर करून घेतल्या जातात. त्यामुळे तुमची एक प्रकारची अलाइनमेंट होती. निसर्गाशी जेवढी तुमची अलाइनमेंट होईल तेवढी तुमच्या आयुष्यात सहजता निर्माण होते. तर ही अलाइनमेंट कशी करायची ही मनी उपासनामध्ये अगदी 1 to 1 शिकवली जाते. त्यामुळे तुम्ही आतनं पूर्णपणे क्लिअर होता. तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ती निघून गेल्यामुळे पैसा हा त्याचा साईड इफेक्ट मिळेल तुम्हाला, तर त्याच्यापेक्षा भरपूर त्यात काहीतरी मिळून जातं. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. आणि दरवर्षी ही मनी उपासना येत असते, दरवर्षी अपग्रेडेशन असते. मग दरवर्षी का करायची? तर आपण 4 व्हीलरला पण अलाइनमेंट करतो 5,000 किलोमीटर झालं, कारण ती डगमगती. तसंच आम्ही हा मनी उपासना 5 महिने असतो, त्यानंतर थोडे महिने आमची अलाइनमेंट राहते. खरं दररोजच्या जीवनाच्या ह्याच्यामुळं परत जरा डिसमेंटल होती, मग परत अलाइनमेंट लावावी लागते. तशी प्रकारे दरवर्षी तुम्ही अलाइनमेंट करायलाच पाहिजे, तर ते व्यवस्थित तुमचं आयुष्य अगदी इझिली किंवा संघर्ष कमी होऊन सहजता निर्माण होतो. मनी उपासनामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय निर्माण झालं? मनी उपासनामुळे पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते तर तुमचे जातातच. म्हणजे सहजता तुम्हाला पटत नाही अशा प्रकारचे सगळे तुम्हाला रिझल्ट येऊन जातात. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणजे मी 10 वर्षात एवढं डिप्रेशनमध्ये होतो 10 वर्षापूर्वी. त्यानंतर आत्ता माझी जी डेव्हलपमेंट बघितली की मला पटत नाही की मी करू शकलो. एवढी सहजता त्या देऊ शकते. मी स्वतःचं घर करू शकलो म्हणजे इझिली, म्हणजे तुम्हाला पटणार नाही अशा लेवलला इझी होऊन जाते. का तर तुम्ही तुमचे ब्लॉकेजेस जेवढी क्लिअर करशील तेवढं तुम्ही सहजतेशी ट्यून होशील. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही ट्यून सहजतेशी झाला की सहजता तुमच्या आयुष्यात आपोआप येते. ही कुणालाही माहीत नाही ही टेक्निक, किंवा ही कुठेही शिकवली जात नाही. अशी जेवढी प्रॉपरली मनी उपासनामध्ये आपण शिकवता तेवढी अजिबात कुठेही ती मिळत नाही. त्याच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स वाढतोय तुमचं, म्हणजे जे वागण्याचा लाईफस्टाईलचा भयानक फरक पडतो. या सगळ्या अंडरस्टँडिंग मधून काय तुम्हाला नेमकं काय सापडलं? सोनाली, तू काय सांगशील? काय सापडलं तुला? मला असं वाटतंय, म्हणजे जे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतो जीवनामध्ये, छोटे प्रसंग असतील, छोट्या अडचणी असतील, आणि त्याच्या मागे इतकं क्रिबिंग करत राहतो आयुष्यात. ह्याच्या पलीकडं जे अस्तित्व आहे ज्याला आपण कधीही स्पर्शच करत नाही, आणि ह्या अस्तित्वापर्यंत जायचा एक मार्ग म्हणेल तर मनी उपासना आहे. खरं तर नावामध्ये मनी आणि उपासना असं आहे. जरी हे मनी आणि उपासना असलं तरी सुद्धा ही जीवन उपासना आहे. जसं मी मघाशी म्हणाले की आपण आपल्याच गोष्टींकडे बघायला शिकत नाही आयुष्यात. एखादा सामान्य व्यक्ती हा इतका कन्फ्युज्ड असतो, विचारांची क्लॅरिटी येण्यासाठी ह्याच्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. जसं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये EFT शिकवलं आम्हाला. EFT मधून आम्हाला हे कळलं की आपले विचार अलाइन झाले तर आपले जे बिलीफ सिस्टीम आहेत ते हलायला लागतात. बिलीफ सिस्टीम झाले, DNA मधले ब्लॉक्स झाले, त्याच्यानंतर पास्ट लाईफमधून असलेले जे काही ब्लॉक्स आहेत. कुठलाही कोर्स आज मी तिला असा उपलब्ध नाही की ज्याच्यामध्ये या सर्व स्तरांवर काम केलं जातं. पण ज्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही आम्हाला या सर्वांचं ज्ञान देतात आणि 5 महिने आमच्यासोबत असतात, हे कोणीच करत नाही. आणि हे ज्या लेवलला आम्हाला इव्हॉल्व्ह करतं, आणि प्रत्येकाला पर्सनल लेवलला जाऊन जो गायडन्स आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे मला वाटतं. म्हणून ही जीवन उपासना आहे. नाही, मला असं विचारायचं आहे की या सगळ्या मनी उपासना हा एक भाग झाला आपल्या अंडरस्टँडिंगचा. तुम्हाला कोणती अशी गोष्ट भावली की जी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटलं? प्रदीप, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मनी उपासनामध्ये किंवा इतर ह्याच्यात सांगितलं की अटॅचमेंट इन डिटॅचमेंट हा जो शब्द आहे ना, ह्या शब्दावर माझ्या जीवनावर खूप प्रभाव पडला. की छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण पर्सनली घेतो. पर्सनली घेतल्यामुळे काय होते, परत आपल्यात परत ब्लॉक निर्माण होतात. काही गोष्टींच्या आपण अपेक्षा सोडल्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दल डिटॅच झालो आपण, तर आपल्या जीवनात किती फरक पडतो हे अनुभवत गेलो. दुसरी गोष्ट की
रोजच्या जीवनात असू दे किंवा इतर पाठीमाग असू दे, रोज आपल्यात ब्लॉक डेव्हलप होत जातात. ते रोज क्लिअर करणं, टॅपिंगच्या माध्यमातून असू दे, इतर आपण जे टूल्स अँड टेक्निक समजवतात त्याच्या माध्यमातून असू दे, त्यामुळं आपण क्लिन्झिंग करत जाऊ. क्लिन्झिंग केल्यामुळं काय होतं की आपल्याला एक उर्मी निर्माण होते रोजच्या जीवनामध्ये, असं वाटत गेलं. आणि आमचं एक भाग्य लाभले की तुमच्यासारखे आम्हाला गुरु लाभले, ज्यांनी आम्ही सर्वसामान्य लोक जसं ज्या प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, ते तुम्ही पण फेस केलेले. तुम्ही त्यातनं एखादा गुरु न मिळता सुद्धा त्यातनं बाहेर कसं पडायचं हे सगळं स्वतः शिकत गेला. तिची जे काय फाउंडेशन असेल ते आम्हाला तुम्ही देताय. तिची एक पाऊलवाट तयार करून आता त्याचा हायवे तयार केला तुम्ही, आणि त्या हायवेला तुम्ही आम्हाला सोडले. त्यामुळं आम्हाला वाटते की स्वतः अनुभवलेलं तुम्ही जे काही गोष्टी आहेत त्या इझिली तुम्हाला मिळाव्यात. आम्हाला कुठे ठेच लागायला नको. तुम्ही इझिली त्या पथावरनं, त्या मार्गावरनं चालत राहावं. आणि तुमचा प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक टूल्स अँड टेक्निक्स आम्ही एवढं आतुरतेनं ऐकतो आणि त्याचं फॉलो करतो. त्या गोष्टीचा खूप इफेक्ट होतो जीवनावर. तुला काय वाटतंय मंदार? मला जसं सोनालताई म्हणाले की एक पर्सनल टच किंवा एक पर्सनल गायडन्स आहे, तो आपल्याला मनी उपासनेतनं मिळतो. जसं माझा एक ब्लॉक असा होता की मला असं वाटायचं की मगाशी सांगितलं तसं एका पठडीतनं आल्यामुळं, अध्यात्माच्या एका बैठकीतनं तयार झाल्यामुळं पैसा हा नको बाबा. कारण पैसा आला की आपण अध्यात्मापासनं, आपण आपल्या देवापासनं लांब जाऊ, हे असं कुठंतरी होतं. आणि मग त्याला जोड द्यायची आपली संत मंडळी, जे कफल्लक होते, जे फकीर होते, जे भिक्षा मागायचे, त्यांनी सगळं सोडलं होतं. मला असं वाटायचं की नाही, हे म्हणजेच अध्यात्म. पण हा ज्यावेळेला मी प्रश्न तुम्हाला विचारला प्रदीप सर, त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर इतकं छान उत्तर दिलं की हार्मनी, कुठली गोष्ट जी आहे ना ती हार्मनीमध्ये जर असेल तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होती. आणि हार्मनी हा आपला मूळ स्वभाव आहे, आपल्या आतमध्ये जे तत्व आहे, तर ते तत्व हे हार्मनीमध्ये आहे. आणि ती हार्मनी आपल्याला सगळीकडे बघायला मिळते. जसा निसर्ग समृद्ध आहे तसा हा फॉर्म सुद्धा समृद्ध असला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला मी बघायला लागलो मनी उपासनाकडं, त्याला संपूर्ण जीवनच माझं बदलायला लागलं. माझी उद्दिष्ट बदलायला लागली. पैशाला घेऊन जे ब्लॉक होते ते माझे रिलीज व्हायला लागले. आणि एक प्रकारे सगळ्याच बाजूला समृद्धी मी अनुभवायला लागलो. आणि एक दुसरी गोष्ट मला यामध्ये ऍड करावीशी वाटते की आतापर्यंत फक्त मनी उपासना नाही, तर मनी उपासना तर आहेच, एक मोठा भाग आहे या सगळ्या जर्नीतला. पण ह्या बाकीच्या पण कोर्सेसमध्ये मला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीकडं एका त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊन बघायला लागतोय, म्हणजे एक असं समजा की आपण अडकलोय एका सिच्युएशन मध्ये आणि आता आपण त्यातनं ज्या वेळेला बाहेर येऊन बघायला लागतोय, सोल्युशन कडे जाण्याची आपली जी कुवत निर्माण होती किंवा सोल्युशन कडे जाऊया ही जी आपली मनाची बैठक तयार होती, ती ह्या सगळ्यातनं पटकन आपण साधू शकतो ह्या सगळ्या कोर्सेस मधनं. कारण बऱ्याचदा असं होतं की छोटे छोटे प्रॉब्लेम असतात किंवा अगदी एखादा माणूस मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असेल, जसं सोनाल ते एका मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये होते, जसं तुषार त्यांच्या फायनान्शियल एका मोठ्या क्रंच मध्ये होते. अशा मोठी सिच्युएशन मध्ये सुद्धा माणसाला सोल्युशन कडे जाऊया बाबा, ही एक मानसिकता तयार होती ह्या सगळ्या कोर्सेस मधनं. माणूस अडकून बसत नाही त्या सफरिंग मध्ये, असं मला वाटतं. आणि हे सगळ्यात मला यातनं एक छान शिकायला मिळालं या सगळ्याच कोर्सेस मधून, असं मला वाटतं. सर मला एक ऍड करावं असं वाटतंय, म्हणजे जे कठीण वाटतं, आयुष्य कठीण वाटतं, पैसे कठीण वाटतात, हे कठीणपणा कमी झालाय आणि सहजता यायला लागली. म्हणजे असं वाटतं की हा पैसे आता मिळू शकतात, हे कॉन्फिडन्स क्रिएट झालाय आमच्या सर्वांमध्येच. आयुष्य पण आपण समाधानाने जगू शकतो हे वाटायला लागलंय या सर्वांमध्ये. बरोबर. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये आपल्या जीवनातला? रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे आपण आयुष्याच्या गतीला एवढा विरोध करत असतो की जेवढा आपण विरोध करू तेवढा विरोध आपण अनुभवत असतो, हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. तर ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये तुमच्या जीवनातला हा विरोध, हा रेझिस्टन्स कमी झाला असं तुम्हाला वाटतंय का? 100%. जे त्याचा परिणाम कुठे कुठे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसला? माझ्या आयुष्यामध्ये जो प्रसंग घडला, ऍक्सिडेंट झाला, तो जर मी आधीची सोनाली असते तर हे घेऊच शकले नसते. मी तिथं कोलमडून पडले असते.
पण तुमच्या सानिध्यामुळे, मिनलताईच्या संपर्कामुळे ह्यातून जायला सहजता आली, ह्याला घ्यायला शिकले, ऍक्सेप्टन्स आला. आणि हा ऍक्सेप्टन्समुळेच आज पुन्हा मी अगदी नॉर्मल लाईफ जगू शकते. ह्याच्या मागे निव्वळ हा तुमचा गायडन्स आणि मिनलताईचा गायडन्सच होता. म्हणजे आयुष्यात कसं उभं राहायचं हे तुम्ही थोडक्यात आम्हाला शिकवलं. व्हेरी नाईस. तुम्हाला काही कोणाला ह्याच्यावरती काही भाष्य करायचं? सर कसं आहे, माणूस आहे म्हणल्यावर त्याला प्रॉब्लेम येणार, आव्हानं येणार. ती तुम्ही शांत चित्त कशानं होणार, तर तुम्ही ज्या कोर्सेसमधून आम्हाला जे टेक्निक शिकवलेले आहे, टॅपिंग, ध्यान, ह्यातूनच ते आम्हाला साध्य झाले. त्याच्यामुळं त्या आम्ही जीवन प्रवाह सहजतेनं जाऊ शकतोय आणि निघालोय. एवढंच मला सांग. आपण हा सगळा जो काय घाट घातलेला आहे एवढ्यासाठीच घातलेला आहे की मनुष्य फार आव्हानांच्या गर्तेमध्ये सापडलेला आहे. त्याला मार्ग पाहिजे आहे आणि तो पारंपरिक मार्ग फक्त शोधतो आहे. यातून आपल्याला हे लोकांच्या पर्यंत पोचवायचं आहे की नुसता पारंपरिक मार्ग म्हणजे मार्ग नाही, आपला एक आंतरिक मार्ग आहे. ज्यावेळेस आपण आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करतो, आपल्या परसेप्शन मध्ये, आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, आपल्या नजरियामध्ये आणि आपल्या व्हायब्रेशन मध्ये ज्यावेळेस बदल घडवतो त्यावेळेस जीवन बदलायला लागतं. हा संदेश मी अनेक वर्ष देण्याचा प्रयत्न करायला लागलोय आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच लोक त्याला ऍक्सेप्ट करतील की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये हा बदल घडवला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यावेळेस बदलला, तुमचा रेजिस्टन्स ज्यावेळेस कमी झाला आणि तुमचं एकंदरीत मानसिकता ही ज्यावेळेस निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे वळली त्यावेळेला तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झालं अशी मला वाटतंय. याला तुम्हाला काय म्हणायचं आहे की डू यू ऍग्री टू व्हॉट आय से? Yes, yes. 100%. नक्कीच. सो हा संदेश मला लोकांच्या पर्यंत पोचवायचा आहे की नुसत्या पारंपरिकतेमध्ये अडकू नका, नुसत्या बाहेरच्या गोष्टींना जबाबदार धरू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं तसं जर निर्माण होत नसेल तर कदाचित तुम्हीच कारणीभूत असाल त्याला. आणि हा विचार घेऊनच आपण मनी उपासना किंवा अन्य कार्यक्रम करतोय. आणि मला खात्री आहे की या येणाऱ्या 2026च्या मनी उपासनामध्ये आपण आणखीन खोल जाणार आहे. जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सेफ्टी आणि सर्वायवल, या सर्वायवल मध्ये जे आपण अडकलेलो आहे त्यातून आपण बाहेर पडायचं आहे. त्यामुळे आणखीन वेगळे अनुभव तुम्हाला या मनी उपासनामध्ये येतील याबद्दल मी पूर्णपणे खात्रीनं तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला अधिक तुमची पर्सनॅलिटी विकसित झाल्यासारखी वाटेल आणि नुसती तुमचीच नव्हे तर तुमच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये देखील हा बदल आणि फरक घडावा अशी मी इच्छा व्यक्त करून तुम्ही इथं आल्याबद्दल आणि तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. थँक्यू Thank you, sir. Thank you.